दोन्ही कानाच्या दरम्यान मध्य रेषेत स्थित असते. मुकुटासारखे हे स्थिर असते, जे वरच्या बाजूनी पसरते. म्हणूनच या चक्रास मुकुट चक्र किंवा शीर्ष चक्र असेही म्हणतात. चक्र मालिकेतील सर्वात वरचे व अंतिम चक्र आहे. महत्वाच्या चक्रांमध्ये आपण जे 7 चक्र समजतो त्यामध्ये हे वरचे आहे. परमचैतन्याशी युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी सुपर कॉन्शियसनेसशी आपण एकाग्रता एकत्र युनिटी झाली आहे. आपल्याला पूर्णपणे मेंटल शांती, पूर्ण नर्वस सिस्टीम चेतासंस्थेची शांती, आनंद मिळू लागला आहे. स्पिरिच्युअल ब्लिस आपण अनुभवत आहोत. भगवान शिव यांचं हे स्थान आणि आपण शिव अनुभवत आहोत. आपल्यातला शिव जागृत झाला आहे. मी शिव आहे, मी शिव आहे, मीच ब्रह्मांडाचा एक अंश आहे. मीच तो सुप्रीम कॉन्शियसनेस अनुभवत आहे. परमतत्व माझ्यात साकार झालाय, ट्रिगर झालाय आणि बॅलन्स झालाय. सहस्रार चक्र या माझ्या सहस्रार चक्राच्या मुद्रेने खुलला आहे. त्याच्या पाकळ्या उमलत आहेत, कमळाच्या पाकळ्या उमलत आहेत, हजारो पाकळ्या उमलत आहेत. पिरॅमिड माझ्या हाताचा माझ्या सहस्रार चक्राला ऊर्जा देत आहे आणि माझं सहस्रार चक्र खुलं झालं आहे. जेव्हा जेव्हा मी ही 1000 पाकळ्यांची मुद्रा करते आणि पिरॅमिड हाताचा माझ्या बोटांचा मी जेव्हा माझ्या डोक्यावर ठेवते तेव्हा तेव्हा मला अनुभव येतो. माझी कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्रापर्यंत पोचते, सहस्रार चक्रापर्यंत पोचते आणि मला परमानंद देते. कुंडलिनी माते तुला नमस्कार. कुंडलिनी माते तुला नमस्कार.
आहे माझ्यातीलच एक कण आहे. माझ्यातीलच एक कण आहे, मी नादाने नाचत आहे. मला परमानंद मिळाला, मला आनंद मिळाला, मला शांती मिळाली. शांत मी, आनंदी मी, परमानंदी मी. 1 2 आणि 3. डोळे उघडायचे आहेत. जरा महत्त्वाच्या सूचना देणार आहे. पहिली सूचना अशी आहे की जो आता 6 तारखेला शेवटचा कोर्स होणार आहे, हा आपला चक्राध्ययन संपणार आहे 49 दिवसाचा, 48 दिवसाचा. तर या ह्याचं टिपण करायचं आहे आणि अनुभव कथन लिहायचं आहे 1 2 3 शॉर्ट मध्ये, पण सगळ्या चक्रांचं एकत्र. कारण सुदर्शन पिरॅमिड पुस्तक चालू आहे, त्याच्यामध्ये हे सगळं तुमचं एकत्रीकरण अर्धा पॅरेग्राफ, 1 पॅरेग्राफ, 1 पान असं तुमचं घालायचं आहे फोटो सकट. तर खूप आठवून लिहा. कारण काल मला एका मॅडमचा फोन आला आणि त्या म्हणाल्या तुम्ही सारखं ऑब्झर्व करायला सांगता म्हटल्यावर या 2 मोठ्या गोष्टी लक्षात आल्या. तर आपल्याकडे लक्ष नसतं. तर थोडंसं हे ऑब्झर्व करा आणि शॉर्टमध्ये लिहा, की जसं की शुगर कमी आली, नॉर्मल आली, ग्लो आला, केस गळायचे थांबले, केस चमकदार झाले, नखं वाढत होती. म्हणजे याचा अर्थ कॅल्शियम फॉस्फरस शरीरातलं वाढत आहे. पोटाचा घेर किती इंच कमी झाला ते लिहा. परत तुम्हाला सांगते पोटाचंच नाही सगळ्याच शरीराची चरबी निघून गेलेली आहे. हे बघा जरा कुठली कुठली चरबी, पाठीची, कमरेची, परत एकदम मानेखालची, चेहऱ्याची, सगळी मांड्यांची, पायांची. कारण मूलाधार आपण चक्रा केलंय, त्याचा काही फायदा तेवढाच आठवडाभर झालेला नाहीये. कारण मूलाधार चक्र हे वरच्या चक्रांना सुद्धा बॅलन्स करतं. महत्वाचं मूलाधार चक्र आहे. तर ते इफेक्ट क्युम्युलेटिव्ह राहिलेत. हे जरा थोडेसे बघा आणि सगळे एक आकड्यांमध्ये घाला. 1 2 3 4 5 6 आणि आजूबाजूचंही प्रेम आणि संवाद व्हायला लागलेत. काही ठिकाणी बदल झालेत घरामध्ये. तर ह्या गोष्टी सुद्धा सगळ्या लिहा आणि कृपया शनिवार रविवारपर्यंत टाका. म्हणजे मी चालली म्हैसूरला अवॉर्ड घ्यायला आणि त्या अवॉर्डची पोचपावती मला तुमच्या या टिपणातून मिळायला हवी आहे रविवारी आल्यावर. कारण लगेच सोमवारी मी सगळं घेणार आहे पुस्तकासाठी आणि ज्यांचं आवडेल मला त्यांना फोटो मागणार आहे आणि हे सगळं पुस्तकात चक्राध्ययनाचे झालेले फायदे तुम्हाला घालणार आहे पुस्तकातलं पान. तर हे महत्वाचं एक आहे. दुसरं त्याच्यानंतर 11 फेब्रुवारीच्या आसपास आता जो सकाळचा आपला कोर्स सुरू होणार आहे तो 4 वाजता सुरू होणार आहे. मागणी स्तव सगळ्यांच्या की घाई होती, झोपायला पण नाही मिळत. 4 ते 5:15 असेल किंवा 5:30 असेल. याच्यामध्ये महत्वाचं हायर लेव्हलचं सगळं मी आध्यात्मिक ज्ञान, आयुष्यात आपल्या काय तत्वज्ञान उपयोगी पडतं हे सगळं घेणार आहे 15-20 मिनिटं. त्यानंतर ध्यान होणार आहे. म्हणजे ध्यानानंतर झोपता येईल. ध्यानानंतर 10-15 मिनिटं झोपलं तरी खूप ॲब्सॉर्ब होतं आणि खूप फायदे होतात आपल्या सगळ्याच गोष्टींना. तर त्यामुळे शेवटी ध्यान घेणार आहे मी. आणि हे फक्त हा कोर्स सगळ्यांना करता येणार नाहीये. हा कोर्स ज्यांनी माझा सुदर्शन पिरॅमिड जीवन आवश्यक तत्व आणि ध्यान हा 21 दिवसाचा कोर्स केलाय, मेचा आणि जूनचा 2दा घेतला होता. त्यातला एक जरी तुम्ही केलेला असेल तरच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. आता 1 महिना गॅप मिळतोय, त्याच्यामध्ये अजून नवीन लोकांना सुद्धा पुढे घेऊन जायचंय. म्हणून नवीन लोकांसाठी वेबसाईटवर तो टाकलेला आहे. त्याची फी 5 तारखेपर्यंत ₹500 आहे. 5 तारखेनंतर ती 1000 होणार आहे. तर ज्यांना तो कोर्स करायचा आहे, पुढचा आता ध्यानाचा 2 हायर लेव्हलचा, त्यांनी तो वेबसाईटवरनं 21 दिवसाचा करून घ्यायचा आहे. पण ₹500 भरायचे आहेत. ते केव्हा भरायचे ते मी सांगेल. पण तुम्हाला कोर्स करायचा असेल तर मला ग्रुपवर नाव टाका. आज सगळे ग्रुप मी ओपन करते. ग्रुपवर तुमचं नाव टाका. मग मी 21 दिवस जो वेबसाईटवरचा कोर्स करायचा आहे, त्याचा एक ग्रुप केलेला आहे. 30 लोकं झालेली आहेत. त्या ग्रुपला तुमचं नाव नोंदवून टाकणार आहे.
आणि मग ₹500 कुठे भरायचे सांगतेय 1-2 दिवसात. मला वेबसाईटवाल्यांनी थांबवलंय. ते म्हणतात वेबसाईटवरूनच पैसे घेऊयात आपण, म्हणजे सगळं रांगेत सुरू होईल. तर हे ग्रुपमध्ये तुमचं नाव ॲड करायचं असेल तर आज आठवणीने सांगा 5 तारखेच्या आत. आता ही फी का वाढवतीये मी? कारण मला दरवेळेला ऑब्झर्वेशन असं आहे, की मी ज्यावेळेला एखादा नवीन कोर्स लॉन्च करते, काही मुदत देते फॉर्म भरण्याची, त्या ह्याच्यात भरला जात नाही किंवा खूप भरतात. आता ब्रेन डेव्हलपमेंटला जवळ-जवळ 415 लोकांनी रजिस्टर केलंय फॉर्ममध्ये. ग्रुपमध्ये जवळ-जवळ 250च्या वरती जॉइन झालेत आणि कोर्स मात्र केला 90-100 जास्तीत जास्त लोकांनी. नंतर तर कमीच झाले. तर या गोष्टी मला कळत नाही, की तुम्ही कसं काही फॉर्म भरता मग तुम्हाला जमणार नसेल तर. सगळं टाईम दिलेलं असतं, सगळं दिलेलं असतं. 415 कुठे, 250 कुठे आणि करणारे 70-80 कुठे. म्हणजे उगाचच फॉर्म भरायचा, उगाचच ग्रुप जॉइन करायचा आणि काही व्यवस्थित बघायचं नाही. आता तो झाला. ध्यानयोगाचा सुद्धा जवळ-जवळ 36 लोकांनी पैसे भरलेत ₹700. करतायत 25च्या खाली. म्हणजे ध्यानाला पण येत नाहीयेत 15 मिनिटं. आणि मग का पैसे भरले म्हणतायत तर म्हणे विहंगमसाठी. अशी उत्तरं बरोबर नाहीयेत. तुम्ही विहंगमसाठी करायचं असेल तर डोनेशनच द्यायला पाहिजे. जेव्हा डोनेशन द्या म्हणते तेव्हा 2-3च लोकांचं आलेलं आहे फक्त. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. म्हणून मी फी डबल करणार आहे, की ज्यावेळेला कोर्स लॉन्च करते, एवढं सांगते, त्यावेळेला करायचं नाही. मग आता 5 तारखेनंतर सगळे जागे होतील. आपलं रेकॉर्डिंगमध्ये सूचना असतात. आपल्या ग्रुपवर आपण टाकतो. आपण कार्यक्रमच सांगतो. मग 5 तारखेपर्यंतच सगळ्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. नाही तर तो वेबसाईटवरनं कधीही करता येणार आहे आता. तो काही प्रॉब्लेम नाही. पण फी वाढवणार आहे. तर हे हे न्यू इयरसाठी डिस्काउंट ठेवलेला आहे. तर जे हा कोर्स करतील त्यांनाच तो फेज 2 फेब्रुवारीपासून सुरू करणार आहे, तो मिळणार आहे. मग आता उरलेल्यांनी काय करायचं? आता हा जो 21 दिवसाचा वेबसाईटवरनं कोर्स करायचा आहे, त्याला काही काळाचं भान नाही. तुम्ही कधीही करू शकता. एकदा इकडे पैसे भरले, की तो तुम्हाला करता येणार आहे. 3 महिने सगळे रेकॉर्डिंग तुम्ही वापरू शकणार आहात. केव्हाही, कसंही ते पूर्ण करू शकणार आहात. 21 रेकॉर्डिंग एका दिवसात करा, एका आठवड्यात करा, एका महिन्यात करा. तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला वेळ काढून तुम्ही तो करायचा आहे. आणि मग समजा हा जो कोणी केला नाही, आता मी लगेच फॉर्म ओपन करेल. कुठला फेब्रुवारीत घेणार आहे तो. तर तो फॉर्म भरायचा आहे. कोणी भरायचा आहे तो फॉर्म? आज मी टाकेल. तो फॉर्म एवढ्याच लोकांनी भरायचा आहे, की ज्यांनी 21 दिवसाचा कोर्स केलेला आहे. वेबसाईटवरनं जे करणार आहेत त्यांनी तो फॉर्म भरायचा नाही. कृपया मला जास्त काम करायला लावू नका. तुम्ही वेबसाईटवरनं केलेलं आहे हे माझ्याजवळ सगळं रेकॉर्ड राहणार आहे. मला सगळं कळतंय. कोणी वेबसाईट ओपन केली आहे, कोणी रजिस्टर केले हे सगळं मला कळतं. वेबसाईटवरनं कोणी कोर्स केला, कसा केला, किती व्हिडिओ वापरले, किती काळ वापरले, किती वेळा रिपीट केले, हे सगळा डाटा राहणार आहे. तर त्यामुळं वेबसाईटवरनं जे करणार आहेत त्यांनी नाही टाकायचं. मी तुमची नावं लगेच ॲड करणारच आहे तुमचं झालं की. पण ज्यांनी पूर्वी केलेला आहे मे आणि जूनचा त्यांनीच तो फॉर्म भरायचा आहे. नवीन लोकांनी जर आता या सूचना न ऐकता फॉर्म भरला, तर त्यांना मी माझ्या जिल्हा ग्रुपमधनं काढून टाकणार आहे. कारण सूचना या व्यवस्थित ऐकल्या पाहिजेत. कारण मी तुम्हाला सांगितलं ब्रेन डेव्हलपमेंटचा किती लोकांनी फॉर्म भरला. उगाचच फॉर्म भरायचा अशी सवय ठेवली नाही पाहिजे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण मला ते ग्रुप फायनल करत जायचंय फेब्रुवारीच्या फेज 2 चा. त्यावेळेलाच मी काही लोकं शॉर्टलिस्ट केली. ते यांचा ग्रुपमध्ये ॲड केलेलंच आहे. पण जसं-जसं तुम्ही फॉर्म भराल तसं-तसं मी सिलेक्ट करणार आहे त्यातून. केलंय, नाही केलंय, कसं केलंय बघितलं, फीडबॅक तुम्ही भरलाय. फीडबॅक देणं गरजेचं असतं. तर आता हा चक्राध्यान संपतोय. त्याचा फीडबॅक तुम्ही भरत चला. फीडबॅक तुम्ही भरला नाही तर तुमचं रेकॉर्ड व्यवस्थित राहणार नाही. तिथे लिहा, फरक नाही पडला लिहा. काहीच फरक पडला नाही, काही कळलं नाही, लिहा ना तुम्ही. सगळ्यांना फरक पडला पाहिजे असं काही नाहीये. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. फरक काही पॉझिटिव्हच पाहिजे ना असं काही नाही. काही लिहू शकता तुम्ही, पण लिहिणं गरजेचं आहे. सूचना करणं, तिथे इम्प्रूव्हमेंटसाठी पण प्रश्न आहेत. ते पण तुम्ही देऊ शकता. तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आता लिखाण सुरू करा अनुभवाचं. दुसरं महत्त्वाचं आज वेबसाईट ओपन करायची आहे आज उद्या आणि तिच्यात रजिस्टर करून घ्यायचंय सगळ्यांनी. रजिस्टर करून घेताना तुमचं फक्त नाव, ईमेल आयडी, WhatsApp नंबर एवढंच लागणार आहे, बाकी काहीच नाहीये. आणि या 3 गोष्टी केल्यानंतर
पासवर्ड तुमचा लागणार आहे. पासवर्ड तुम्ही लिहून ठेवा, विसरायचा नाहीये. या 4 गोष्टी केल्या की रजिस्टर होणार आहे. रजिस्ट्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम आले तर ग्रुपवर टाका आणि जो काही मूलभूत कोर्स अवेलेबल आहे वेबसाईटवर, व्हिडिओज आहेत आनापानसती, ध्यान ब्लेंडेडचे, ते सगळे 6 काय किती व्हिडिओ आहेत ते सगळे सुरू करून बघायचे. आणि या गोष्टींना जर काही प्रॉब्लेम आला, तर तो मला तुम्ही सांगा. म्हणजे मी 6 तारखेच्या आत तुमचे हे प्रॉब्लेम सोडवेल आणि मग म्हैसूरला जाईल. म्हणजे मी येईपर्यंत तुम्ही 7 तारखेपासून तुमचं तुम्ही सुरू करू शकाल. तर हे सगळ्यांनी करून बघायचंय आणि उद्या परवा मला काही प्रॉब्लेम आले, तर हे डिस्कस करा आता सकाळच्या ध्यानानंतर. म्हणजे आपण लगेच ते तुम्हाला दाखवेल आणि एकदा का तुम्हाला तो मूलभूत कोर्स सुरू करून बघता आला, संपलं म्हणजे तुम्हाला वेबसाईटवरचा कुठलाही कोर्स येणार आहे करायला, याचा अर्थ असा झाला. आता दुसरं म्हणजे तिथेच 21 दिवसाचं सगळं लावलेलं आहे. काय व्हिडिओज आहेत, काय कंटेंट आहे त्याचं, कोण स्पीकर आहे, स्पीकरची माहिती आहे, कोर्स का करायचा, त्याचं सारांश लिहिलंय, का ते हे सगळं वाचून काढा 21 दिवसाच्या ध्यानाचं. आणि वाटलं तर पैसे भरा. उगाच पैसे भरू नका. मी पुन्हा विनंती करते. उगाच पैसे नाही भरायचे. पैसे भरले तर पुरेपूर इंटरेस्टनी करायचं आणि रिटर्न घ्यायचे. नाही तर थांबायचं थोडं, गॅप घ्यायचा. आपल्याला वेळ नसेल, आपल्या दुसऱ्या प्रायोरिटीज असेल. काही काही नाही. आता वेबसाईटवर तो कोर्स टाकलाय ना, तो कायम तिथे राहणार आहे. लक्षात घ्या. त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्याच्यात फी वाढत जाईल किंवा त्याला तुम्हाला जो 3 महिने पिरियड दिलाय आता पहिला लॉन्चिंगचा, तो कमी होऊ शकेल. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या. तिथे देवी ध्यान पण टाकलंय. ज्यांनी 21 दिवसाचा ऑलरेडी ध्यानाचा केलाय, आनापानसती सगळं करून झालेलं आहे माझं, फेज 2 ला रेडी आहेत. त्यांनी काय करायचं? त्यांनी तो देवी ध्यान करू शकता तुम्हाला हवा आहे तर तो. आणि योगा टीचर्सचा जो आमचा मध्ये आठवड्याभराचा झाला, तो पण करू शकता. त्याच्यामध्ये योगा टीचर्स तुम्ही जर असाल तर तो नक्की करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या योगा क्लासेसची गुणवत्ता वाढवता येईल. दुसरं असं की अनुराधा इंगळे मॅडम आता योगाचा संध्याकाळचा जो क्लास घेतायत, तो पण संपणार आहे 11 तारखेला. मग काय? तर रोजच फेब्रुवारी जेव्हा मी सकाळचा ध्यानाचं सुरू करणार आहे, त्यावेळेला संध्याकाळी 8:30 ते 9:30 मी कोर्स सुरू करतेय कायमचा संध्याकाळचा. म्हणजे सकाळ संध्याकाळचे कोर्सेस कायम राहणार आहे आणि सकाळचाही फ्री आहे पुढचा फेब्रुवारीतला 21 दिवसाचा आणि संध्याकाळचाही फ्री आहे. तर तो संध्याकाळचा प्रोग्राम असा आहे, की मी पुस्तक रीडिंग करणार आहे. पुस्तक विश्लेषण मी स्वतः करणार आहे. कमीत कमी मी 1 महिना तरी करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 महिन्यानंतर कोणाला भाग घ्यायचा आहे किंवा मध्ये-मध्ये मला समजा काही प्रॉब्लेम असेल, तर ज्यावेळेला तुम्हाला घ्यायचं आहे, त्याला तुम्ही नंबर लावून ठेवा. ते सुद्धा ग्रुपवर टाका, की मला पुस्तक विश्लेषणात भाग घ्यायचा आहे. म्हणजे साधारण तुमचा नंबर बघा फेब्रुवारीपासून येईल. तर हे तुम्ही टाकून ठेवा, प्लॅन करा, एखादं पुस्तक रेडी ठेवा आणि पुस्तक विश्लेषणाचं मला हवा तसा झाला नाही हा आपण 10 दिवसाचा घेतला त्याच्यात. त्याच्यात फक्त 1-2 व्यक्तींनीच सांगितलं, की मी आयुष्यात कसा उपयोग करून घेतला या पुस्तकाचा. तर हे फार महत्वाचं आहे. आपल्याला काही नुसतं पुस्तकी नॉलेज सांगायचं नाही. आपल्याला आयुष्यात आपण काय वापर करून घेतो किंवा कसा करून घेऊ हे तरी सांगितलं पाहिजे. तर थोडंसं कसा करून घेऊ ह्याच्यावर तरी बोललं पाहिजे. तर थोडंसं हे सुरू करणार आहे. तर ते राहील 15-20 मिनिटं पुस्तक विश्लेषण आणि उरलेलं ध्यान राहील. अर्धा तास 45 मिनिटं ध्यान राहील. ते बहुतेक श्वासावरचंच ध्यान राहील, ब्लेंडेडच घेऊ शक्यतो. म्हणजे शांत झोप येईल आणि लगेच झोपायचंय 9:30ला म्हणून तुमची दिनचर्या तशी सुरू करा. तुम्हाला निसर्गाची साथ हवी असेल आयुष्यात, तर निसर्गाप्रमाणे वागायचं. सकाळी 11च्या आत जेवण झालं पाहिजे आणि संध्याकाळी 7च्या आत जेवण झालं पाहिजे. आणि ध्यानाला गॅप पाहिजे 1-1.5 तास. मग आपण ध्यान करणार आहोत. म्हणजे साधारण बघा 9ला आपलं ध्यान जर झालं, तर आपलं जेवण किती वाजता झालं पाहिजे? 7:30-8 पर्यंत झालं पाहिजे जास्तीत जास्त. पण 7च्या आत हे चांगला वेळ आहे. मला परवा कोणतरी म्हटलं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं, ट्रिमंडस त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होता, आठवत नाही नीट. पण डॉक्टर म्हटले, "हा तुमचा प्रॉब्लेम एकाच ह्यानी बंद होईल. तुम्ही म्हणे सकाळी ना 9-9:30ला जेवत जा." आणि हे जर तुम्ही 9-9:30ला जेवलात, तर म्हणे हा प्रॉब्लेम तुमचा आपोआप बंद होईल. असं डॉक्टरांनी सल्ला त्यांना दिला.
जर कोणी असेल तुमच्यापैकी तर मला सांगा तुम्हीच होता ते. म्हणजे बघा डॉक्टर सुद्धा आजकाल हे ओळखायला लागलेत. तर खरंच आपल्याला पचनशक्ती खूप स्ट्रॉंग असते. सकाळी-सकाळी म्हणतात ना, ब्रेकफास्ट राजासारखा करावा. तर आपण जेवणच जर केलं तर किती छान होईल. मग मध्ये तुम्हाला भूक लागत असेल तर काहीतरी खाऊ शकता. आणि संध्याकाळी 7च्या आत जेवलं तर खूपच छान होणार आहे. 7 नंतर काहीच खायचं नाही. म्हणजे ते सगळं आपण ध्यान पण करतो, ते पण व्यवस्थित शरीराला हे होईल आणि लाईट पण शरीर होईल. तर हे आहे. दुसरं आता थोडासा ट्राय चाललाय 7 तारखेपासून एक आठवडाभर वेट लॉस प्रोग्राम सकाळी ठेवण्याचा. तो अनुराधा मॅडमच्या सोयीनुसार वेळ असेल. साधारण काहीतरी 6:15 वगैरे म्हटल्या त्या. तर बघूयात ते. नाहीतर तुमचं तुम्ही टाईम शेड्यूल करा आणि वेबसाईटवरनं कोर्सेस करायला लागा. आता तुम्हाला काही शंका असेल तर बोला. शंका असेल तर बोला. मी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्यात. अनुभवकथन सुरू करा आणि वेबसाईटवरनं सुरू करा आणि पैसे भरा करायचं असेल तर 3 गोष्टी आहेत महत्त्वाच्या. बोला कोणाला काही शंका असेल तर, काही अनुभव सांगायचा असेल तर बोला. हां, मी अनम्यूट करते 1 मिनिट हां. हां, तुम्ही अनम्यूट करू शकता, व्हिडिओ सुरू करू शकता. बोला. मॅडम ते वेबसाईटचं मी सुचेता सहस्रबुद्धे हां, बोलतेय. बोला ते मॅडम. मी काल प्रयत्न करत होते, पण ते माझ्याकडून नाही झालं. काय प्रयत्न करत होता? ती वेबसाईट उघडून ते सगळे कोर्सेस बघायला. वेबसाईट उघडली तुम्ही? नाही, ती उघडलीच गेली नाही माझ्याकडून. हे बघा, आता मी दाखवते हां, 1 मिनिट सगळ्यांनी बघा. हं. नाही, आता थोडंसं रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे नाही मला हे करता येते. मिनिमाइज करता येत नाहीये. काय करायचं? मी सांगते लिहून घ्या www. सुदर्शन sudarshanpyramid.com करा. कुठं जायचं? Googleला जायचं. आधी Googleला सर्च इंजिन मध्ये जायचं. सर्च इंजिन काय असतं? तर सगळं काही शोधायचं असतं. मग ते काय आहे? तर www Googleला जायचं. google.co.in ला जायचं आधी. www.google.co.in हे सर्च इंजिन आहे. तुम्हाला काही शोधायचं असेल तर इथे जायचं असतं. आणि मग गुगल कोइन या सर्च इंजिनला गेल्यावर तिथे वरती टाकायचं ॲड्रेस www.sudarshanpyramid.com किंवा मी आज लिंक टाकते ग्रुपवर. ती लिंक क्लिक करा. ती लिंक केल्यावर तुम्ही सुदर्शन पिरामिडला जाणारे पण तुम्हाला ऑप्शन काही दिसणार नाही जर तुम्ही मोबाईलवर असाल तर. लॅपटॉपवर असेल तर ऑप्शन दिसणार. मग मोबाईलवर का नाही दिसत ऑप्शन? तर मोबाईल आपला छोटा असतो. मग हे जेव्हा वेबसाईट उघडते तेव्हा उजव्या कोपऱ्यात बघायचं वरती. वरती उजव्या कोपऱ्यात बघायचं 3 लाईन असतात अशा निळ्या. एका खालोखाल आडव्या लाईन मारलेल्या असतात छोट्या 3. त्या 3 निळ्या लाईनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ऑप्शन्स येतात. तर हे 3 निळ्या लाईनला क्लिक केलं की ऑप्शन्स दिसतील. मग काय काय दिसतील? अबाउट अस दिसेल पहिलं, ते वाचा. अबाउट अस वाचा. सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज हे काय कळून घ्या. नाही तर त्याच्या अबाउट असच्या शेजारीच लगेच कोर्सेस आहेत. आणि कोर्सेसला क्लिक केलं की 4 कोर्स तुम्हाला दिसणार आहेत. 4 कोर्स तुम्हाला मी व्हिडिओ करणार आहे, व्हिडिओ पण टाकणार आहे कसं बघायचं. 4 कोर्सेस दिसतात, त्याच्यामध्ये मूलभूत कोर्सला क्लिक करा. काहीतरी 2 का 3 नंबरला आहे तो मूलभूत कोर्स. त्याला क्लिक केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ लगेच दिसणार आहेत. याला तुम्ही रजिस्टर नाही केलं तरी दिसणार आहेत वेबसाईटला. फ्री जे काही आहे त्याला काही रजिस्ट्रेशन वगैरे बहुतेक लागणार नाहीये.
पण केलेलं चांगलं. का करून तुम्ही जर फ्री कोर्स बघितला तर मला कळणार आहे की तुम्ही बघताय म्हणून. आणि तुम्ही बघताय म्हणजे मला चांगलं वाटणार आहे की जास्तीत जास्त यूज तुम्ही करावा. तर आता तिथे रजिस्ट्रेशनला कसं करायचं? रजिस्ट्रेशन कुठं करायचं? तर सगळ्यात उजव्या कोपऱ्यात येत असतं लॉग इन. आणि मग तिथे जाऊन लॉग इनला जर क्लिक केलं तर मग तुम्हाला ते दिसतं. नाव घाला तुमचं. तर हे सगळे प्रॉब्लेमच तुम्हाला मला सांगायचे म्हणून तुम्ही मला ते करून बघा असं मला म्हणायचंय. google.coin ला जायचं. sudarshanpyramid.com म्हणायचं. येस सुहास सर बोला. थँक्यू सुहास सर. मॅडम. हा सुदर्शन गेलात का मॅडम तुम्ही? सुचेता मॅडम बघितलं का? नाही, आता लॅपटॉप आणलाय त्याच्यावरच बघते. हा सुहास सर हात वर आहे. बोलायचंय कोणाला बोलायचंय? शंका आहे का कोणाला अजून? हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार बोला. तुम्हीच संध्याकाळी 7च्या आत जेवण वगैरे सांगतात ना मॅडम. हो. आमच्याकडे तर मी आणि आमच्या सासूबाईचा त्यांना खूप पित्ताचा त्रास होता मॅडम. तर त्या खूप आधी म्हणजे त्याला झाले आता 10-15 वर्ष झाली. पण आम्ही जेव्हापासून म्हणजे आमच्याकडे तर ती सवय आहेच आहे. पण 7च्या आत जेव्हापासून जेवतायत ना तर तेव्हापासून अजिबात पित्ताचा त्रास नाही, कुठलाही बाकीचाही त्रास नाही. त्यांना कुठली गोळी नाही, औषध नाही, काही नाहीये. थोडं व्यवस्थित आहे. आणि मागे आमच्या गुरूंकडे एकदा एक खूप आजारी पेशंट गेला होता, कॅन्सर पेशंट, अगदी 3rd स्टेज. त्याचं आता काही खरं नाही. पण आता जाऊ देत, तीर्थवंदना, देवदर्शन करून गुरूंकडे जाऊन हे करून या. गुरूंनी त्यांनी म्हणजे तिथं जाऊन त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगितला. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, तू फक्त संध्याकाळी 7च्या आत तुझ्या गोळ्या औषध काय असेल ते 7च्या आत तो तू नियम करून घे. संध्याकाळी सूर्य मावळायच्या आत जेवायचं. तो नियम करून घेतल्यानंतर त्याचा 6 महिन्यात सगळा तो आजार पण गेला मॅडम. बघा किती छान मॅडमनी सांगितलं. पण मॅडम तुमच्या सासूबाईंना ध्यान करायला लावलं तर लगेच पित्ताचा त्रास जाणार आहे. नाही झालं गेलंय त्यांचा, करायला लावतीये मॅडम मी त्यांना, हो बसवते. ना. हा बघा मॅडमनी सांगितलं किती छान परिणाम होतो. ऍक्च्युली जसं आपण सकाळी उठतोय ना आता लवकर, तसं ऑटोमॅटिक आपलं वात पित्त कफ बॅलन्स होतंय. मला तर खूप फरक दिसला माहिती का. मला पित्ताचा त्रास नसायचा, पण काय व्हायला लागलं होतं अलीकडे, मेथीची भाजी खाल्ली पित्त, भरीत खाल्लं पित्त, असं व्हायला लागलं होतं. पण एवढ्या महिन्यात जसं चक्राधान सुरू झालं आणि आपण लवकर उठतोय, तसं तो मला एकदाही वाटलेला नाही त्रास, एकदाही. म्हणजे भरीत खाऊन बघितलं मी, मेथीची भाजी खाऊन बघितली, नाही झाला मला त्रास. तर हे बदल बारीक बारीक लक्षात खूप येतात. आणि मग मला कळलं नाही बाबा, खरंच सकाळी उठण्याने ध्यानाने तर होतच होतं, पण सकाळी उठण्याने सुद्धा खूप फायदा होतो. तर हे गोष्टी आपण प्रयत्नांनी करू शकतो, ठरवलं तर होतं. हो, अगदी अगदी होते मॅडम. आणि आता म्हणजे आमच्या घरात सगळ्याला व्हायरल इन्फेक्शनने सगळे आजारी पडले मॅडम. पण मी आता कंटिन्यू एक दिवस पण माझं चुकलेलं नाही. काय असेल ते मध्ये पिरियड्स प्रॉब्लेम मध्येच चुकले गेलं. पण मी अजून स्ट्रॉंग आणि व्यवस्थित आहे मॅडम. सगळ्यांना धन्यवाद. त्रास आलाय. हो, मला तो एक अनुभव म्हणजे छान आलाय. धन्यवाद. तुम्ही एवढ्या आजारपणातही करताय आणि खरं त्याने फायदाच झाला असेल लवकर हे व्हायला. हो, मला नाही काही इन्फेक्शन झालं मॅडम. सगळ्यांना सर्दी, खोकला, टेम्परेचर सगळ्यांना झाले. मी व्यवस्थित म्हणजे स्ट्रॉंग आहे. सगळ्यांचं करायला मला व्यवस्थित ठेवलंय, हे धन्यवाद सगळ्यांचे. हो. नाही तुम्ही तर रेग्युलर करताय, मी बघते लगेच जॉईन जसं जोडलं तसं तुम्ही रेग्युलर करताय न चुकता. सुशेता मॅडमही तसंच करतायत. म्हणजे खरंच विशेष आहे तुमच्यासारख्या लोकांचं.
की नवीन नवीन जोडूनही जी रेग्युलॅरिटी तुम्ही ठेवली आहे ना, ती खरंच उल्लेखनीय आहे. आणि असं जर धन्यवाद. सगळ्यांनी निश्चय केला ना, तर खरंच खूप बदल होतील. तर जेवायच्या वेळांचं काही अवघड नाही. आम्ही शिवसुरोदय शास्त्रात हे शिकलो आणि हं, ते महत्वाचं 6 नियमामध्ये तो नियम आहे. आणि हं, ज्यांनी ठरवलं तुम्हाला सांगते आणि ज्यांचे पती व्यावसायिक होते, बिझनेसमन होते, त्यांचं असं होतं की 2:00-2:30 लाच येतात मिस्टर जेवायला, रात्री 10 लाच येतात. यामध्ये ज्यांनी ठरवलं, डिटर्मिनेशन केलं, आपोआप बदल झाले, आपोआप. मग नवरे स्वतःहून म्हणायला लागले, "नाही मध्ये मी येऊन जेवून जात जाईल, नाहीतर मग मी डबाच नेत जाईल, तुझी तू जेव वेळेवर." त्यांचे हो, प्रॉब्लेम आणि लवकर संध्याकाळी येऊनही लोकं जेवून परत जायला लागले. काही लोकांनी तर टायमिंगच बदलला त्यांच्या त्या ह्याचा. नाहीच नंतर 9 नंतर ठेवायचं आणि इतके घरात बदल झाले, अगदी बदल झाले. म्हणजे रिलेशनशिप पहिल्यांदा सुधारतात. हो. घरातल्या रिलेशनशिप पहिल्यांदा सुधारल्या त्यांच्या. आणि कारण निसर्ग तुम्हाला साथ देतो ना तुमच्या ह्याच्यावर. तर हो. ज्यांनी प्रॉब्लेम गायले ना, प्रॉब्लेम की नाही बाबा हे असंच होतं आणि तसंच होतं, त्यांच्यात फारसे बदल झाले नाही. आणि त्यावेळेला सुद्धा 1000 लोकांपुढं मी उभी राहून सगळ्यांना सांगितले, माझ्या आयुष्यात का बदल झाले. माझं सेशन ठेवलं होतं सरांनी आमच्या, की मंगलधाईला का फरक पडला. 1000 हं. लोकांपुढं माझं होतं त्यावेळेला. त्यावेळेला मी हेच सांगितलं, मी शिकते ते मी लगेच आचरणात आणायला सुरुवात करते, काही असू देत. डे 1 पासून आणि मग त्या 1000 लोकांना मोटिव्हेट मी केलं होतं. बरोबर आहे ना मॅडम. हं. तर खरंच शिकलेलं आपण आता एवढं शिकतं करून बघायचं. आपण प्रॉब्लेम गायले तर ते आयुष्य आपलं कधी बदलणारच नाहीये. प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन पण असतंच ना मॅडम काहीतरी हो, त्याला. हो, हो. धन्यवाद मॅडम. काही लोकांचं तर लंच पिरियड सुद्धा बदलले माहितीये का? इतके बदल होऊ हो, शकतात. आपण करायचं ठरवलं ना, हो. तर मला आठवतंय एक कॉम्प्युटर व्यवसायातली होती ती स्त्री. ती तर म्हटली, "मी ठरवलं आणि आमचं लंच पिरियडच बदलला." तर इतक्या पण गोष्टी इतक्या गोष्टी होऊ शकतात आपल्या इच्छेप्रमाणे. हो. चला अजून कोणाला काही शंका आहे का? चला, सगळ्यांना धन्यवाद ध्यानाला आल्याबद्दल. ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या. मी लिंक टाकून देते वेबसाईटची, ती क्लिक करून बघा आणि महत्त्वाचं करून बघा, म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतील. गुड डे सगळ्यांना धन्यवाद.